नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इंजिनिअरिंगमध्ये यश मिळवणं म्हणजे दिवसाचे 12-12 तास अभ्यास करणं नाही, तर एक स्मार्ट डेली रुटीन फॉलो करणं आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक असं सॅम्पल रुटीन घेऊन आलो आहोत, जे तुम्ही फॉलो करून क्लासेस, स्किल्स आणि मजा यामध्ये योग्य संतुलन साधू शकता. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी सकाळची दिनचर्या, मॉर्निंग रुटीन. सकाळी लवकर उठा, साधारणपणे 6:30 ते 7 च्या दरम्यान. यामुळे तुम्हाला पुरेशी झोपही मिळेल आणि दिवसाची सुरुवात ताजी होईल. उठल्यावर थोडा व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीरात ऊर्जा येते. आणि सर्वात महत्त्वाचं, कॉलेजला जाण्यापूर्वी 30 ते 45 मिनिटं आधीच्या दिवशी शिकवलेल्या नोट्स वाचा किंवा कोडिंग किंवा मॅथ्सची प्रॅक्टिस करा. दिवसाची अशी सुरुवात तुम्हाला खूप पुढे ठेवेल. आता बोलूया कॉलेजच्या वेळेबद्दल. कॉलेज आवर्स. लेक्चरमध्ये इंस्टाग्रामवर स्क्रोल करण्याऐवजी पूर्ण लक्ष देऊन ऐका. महत्त्वाच्या मुद्द्यांचे छोटे नोट्स काढा. यामुळे परीक्षेच्या वेळी रिव्हिजनचा खूप वेळ वाचेल. मधल्या वेळेत वर्गातल्या मुलामुलींची बोला, नवीन ओळखी वाढवा. जर लॅब असेल तर लॅबचं काम लॅबमध्येच संपवण्याचा प्रयत्न करा. बॅकलॉग टाळा. पुढचा टप्पा आहे कॉलेज नंतरचा वेळ, आफ्टरनून किंवा पोस्ट कॉलेज. कॉलेजमधून घरी आल्यावर 30 मिनिटांची छोटीशी झोप किंवा आराम घ्या. याने सगळा थकवा निघून जाईल. त्यानंतर पुढची 1 ते 2 तास हे तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आहेत. जर तुम्ही CS किंवा IT मध्ये असाल तर कोडिंग, DSA, वेब डेव्हलपमेंट किंवा मशीन लर्निंग शिका. मेकॅनिकल किंवा सिव्हिलमध्ये असाल तर CAD टूल्सवर प्रॅक्टिस करा. ENTC मध्ये असाल तर Arduino, MATLAB किंवा IoTचे प्रोजेक्ट्स करा. हा वेळ तुमच्या वैयक्तिक शिक्षणासाठी आहे. आता वळूया संध्याकाळच्या दिनचर्येकडे. इव्हनिंग रुटीन. हा वेळ कॉलेजमधले क्लब्स, स्पोर्ट्स किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यासाठी वापरा. सिनियर्ससोबत बोला, ग्रुप डिस्कशन करा. यातून तुमचं नेटवर्किंग वाढेल. रोज 30 मिनिटं काहीतरी वाचा किंवा तुमची इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल्स सुधारा. यानंतर येते रात्रीची दिनचर्या, नाईट रुटीन. झोपण्यापूर्वी दिवसभरात शिकवलेल्या लेक्चरची फक्त 15 ते 20 मिनिटात एक छोटी उजळणी करा. उद्या काय करायचं आहे याची एक छोटी टू डू लिस्ट बनवा. त्यानंतर थोडं मनोरंजन, मूव्ही, गेम्स किंवा सोशल मीडिया करा, पण वेळेचं बंधन ठेवा. आणि रात्री 11 ते 11:30 ते 12 पर्यंत झोपा, जेणेकरून तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल. आणि वीकेंडचं रुटीन. शनिवार रविवारचा उपयोग मोठ्या प्रोजेक्ट्सवर किंवा सर्टिफिकेशन कोर्सेसवर काम करण्यासाठी करा. वर्कशॉप्स, हॅकेथॉन किंवा स्पर्धांमध्ये भाग घ्या. आणि हो, बॅलन्ससाठी मित्र आणि कुटुंबासोबत नक्की वेळ घालवा. आता यशासाठी काही महत्त्वाच्या सवयी. एक गोष्ट लक्षात ठेवा, सातत्य हे तीव्रतेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या आठवड्यात 12 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज 2 तास स्किल्सवर काम करणं जास्त फायद्याचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. तुमचा अभ्यास, स्किल्स, आरोग्य आणि मजा यात बॅलन्स ठेवा. आणि लक्षात ठेवा, जेवढे तुमचे ग्रेड्स महत्त्वाचे आहेत तेवढेच तुमचे नेटवर्किंग, क्लब्स आणि प्रोजेक्ट्स महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, तुमची रोजची दिनचर्या तुमची 4 वर्ष घडवते आणि तुमची 4 वर्ष तुमचं करिअर घडवतात. रोज छोट्या छोट्या सवयी लावा आणि प्लेसमेंटच्या वेळेपर्यंत तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे असाल. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्हाला ब्रांचनुसार एक सविस्तर डेली रुटीन हवं आहे का? CS, मेकॅनिकल, सिव्हिल इत्यादी. तुमची ब्रांच खाली कमेंट करा आणि मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.